नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था, 500 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील 500 विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी वसतिगृहाची दयनीय अवस्था समोर आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पूर्वी कुक्कुटपालनासाठी वापरण्यात आलेल्या इमारतीत हे वसतिगृह सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वसतिगृहातील खोल्या, पलंग, गाद्या, स्वच्छतागृहे, तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, जुनी विद्युत यंत्रणा आणि उघड्या सेफ्टी टँकमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गावित यांनी चौकशीची मागणी करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। तर प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दुरुस्तीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असून विद्यार्थ्यांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले। दरम्यान आमदार शिरीष नाईक यांनी आदिवासी विकास विभागासोबतचा करार 2024 मध्ये संपल्याचे सांगत कराराचे नूतनीकरण नसताना दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांनी विभागाला आवश्यक असल्यास इमारत रिकामी करून देण्यासही हरकत नसल्याचे म्हटले आहे। सध्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले असून सुरक्षित व मूलभूत सुविधांनी युक्त वसतिगृहाची व्यवस्था प्रशासन कधी करणार याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। वसतिगृह भाडेतत्वावरील इमारत आहे आणि संबंधित घरमालकाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत। वसतिगृहाची दुरुस्ती करण्याविषयी त्यांना वारंवार गृहपाल स्तरावरून आणि प्रकल्प स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आम्ही पर्यायी जागा देखील शोधत आहोत। सदर वसतिगृह 500 विद्यार्थी क्षमतेचं असल्यामुळे एवढी मोठी जागा नवापूरमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रयत्न करून देखील मिळत नसल्यामुळे आम्ही स्वतःच्या जागेसाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, महसूल विभागाकडे, आणि जागा मंजुरीचा प्रस्ताव जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। तरी देखील आम्हाला जर पर्यायी जागा मिळाली तर आम्ही लवकरच ते वसतिगृह शिफ्ट करू। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।